नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचं स्वागत करतो. भारतातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म फिजिक्सवाला आणि त्यामध्ये आपली MPSC कॅटेगरी MPSC वालामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण आन्सर रायटिंगचा एक व्हिडिओ जो तयार केला होता, त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची इच्छा होती की वृत्तपत्र कसे वाचन करावे आणि हे वृत्तपत्र वाचन करताना 2025ची राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि केवळ मुख्य परीक्षाच नाही तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी वृत्तपत्र नेमकं कसं वाचन करावं, वृत्तपत्रांच्या कोणकोणत्या न्यूज कलेक्ट करताना अचूक नोट्स कशा काढाव्या आणि त्या न्यूज किंवा वृत्तपत्रातली प्रत्येक बातमी ही पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला किंवा मुलाखतीला कोणत्या टप्प्यावरती उपयोगी पडेल त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न गमावता आज आपण सुरू करूया MPSC 2025 राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि यामध्ये वृत्तपत्र वाचन करण्याचा हा आजचा आपला गोल्डन ट्रायंगल क्लास. गोल्डन ट्रायंगल याच्यासाठी म्हटलं, ट्रायंगल तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे परंतु हा गोल्डन ट्रायंगल सुवर्ण त्रिकोण म्हणतो याला आपण, कारण वृत्तपत्रांच्या बातम्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिघांसाठी कशा वाचाव्या आणि त्यातून नोट्स कशा काढाव्या यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला बघा, असंख्य विद्यार्थी न्यूजपेपर वाचण्याचं का टाळतात किंवा वृत्तपत्र वाचणं त्यांना का जमत नाही. त्यासाठी एक बेसिक गोष्ट, त्यांना सर्वात पहिला प्रश्न येतो की नेमकी कोणती न्यूज वाचन करावी. हा महाराष्ट्रातल्या जवळपास 90 ते 95% स्पर्धा परीक्षकांचा प्रश्न की एवढं मोठं वृत्तपत्र आहे, काही वृत्तपत्रामध्ये 12 पेज असतात, काही वृत्तपत्रामध्ये 14, 16, 18, कधी कधी एखाद्या दिवशी विशेष वृत्तांत येतं, त्यामुळे न्यूजपेपरची जी पेजेस आहे ते 20पर्यंत जातात. 20 यामध्ये नेमकी कोणती न्यूज वाचायची. काही विद्यार्थ्यांना हे पण वाटतं की वृत्तपत्र वाचन म्हणजे टाइमपास आहे का, कारण एखाद्या मॅगझिनमध्ये ते कव्हर होईल का. या दोन गोष्टीमुळे तर महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि विशेष करून त्या विद्यार्थ्यांनी UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बघावं. दिल्लीला तुम्ही ओल्ड राजेंद्र नगर किंवा मुखर्जी नगरला जा आणि तिथे तुम्ही फेरफटका मारा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक विद्यार्थी न्यूजपेपर हा त्याच्या बॅगमध्ये किंवा हातात असतो म्हणजे असतो. तो असा कधीच विचार करत नाही की वृत्तपत्र वाचन म्हणजे टाइमपास आहे का, किंवा एखाद्या मॅगझिनमध्ये जसा चालू घडामोडी आणि इतर गोष्टी कव्हर होतात त्याचप्रमाणे न्यूजपेपर कव्हर होईल का. माझ्याकडून उत्तर आहे नाही. कारण या वृत्तपत्रामधलं सर्वात महत्त्वाचं पेज म्हणजे संपादकीय, एडिटोरियल. याच एडिटोरियलवरून तुम्हाला माहीत पडतं की सध्या चालू घडामोडीमध्ये अत्यंत ज्वलंत टॉपिक कोणता आहे, सर्वात जास्त चर्चेला जाणारा राजकीय किंवा आर्थिक घडामोडीचा टॉपिक कोणता आहे, आंतरराष्ट्रीय संबंधावरचा कोणता टॉपिक आहे, किंवा तो जनरल नॉलेज सामान्य ज्ञानचा तो कोणता नेमका विषय आहे तो संपादकीयमध्ये कव्हर करण्यात येत आहे. आणि ज्या प्रकारे हे जगातले सर्वात मान्यवर आपापल्या विषयातले तज्ज्ञ लोक संपादकीय लिहितात, त्या संपादकीयवरून आपल्याला माहीत पडतं की नेमकं एक आन्सर कसं लिहायचं. त्यामुळे वृत्तपत्र समजा एक बॉडी असेल तर त्या बॉडीची आत्मा, सोल हे संपादकीय असतं. नेमकं तेच संपादकीय तुमच्या कोणत्याही मॅगझिनमध्ये कव्हर होत नाही आणि त्यामुळे वृत्तपत्र वाचन म्हणजे टाइमपास आहे का, तर सपशेल नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. याच सर्व प्रश्नांचं आज आपण उत्तर जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला वृत्तपत्र नेमकं कसं वाचायचं आणि एकच न्यूज पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या तिघांच्या हिशोबाने कशी वाचता येईल, त्यातल्या नोट्स कशा काढायच्या, यावर आज आपण ही चर्चा करणार आहोत. सर्वात पहिले, जसं एखादी आपण कोणतीही वाईट पदार्थ किंवा कोणताही पदार्थ जो हाताळण्यासाठी फार धोकादायक असतो त्यावर एक वॉर्निंग असते की सर्वप्रथम वैधानिक चेतावणी, स्टॅट्युटरी वॉर्निंग इन द बिगिनिंग ओनली, म्हणजे सुरुवातीलाच ही गोष्ट सांगून देतो. आणि याच वॉर्निंगवर आपला हा आजचा एक छोटासा सेशन पण अत्यंत महत्त्वाचा सेशन डिपेंड आहे, पूर्णपणे आधारित आहे. नंबर 1, जो विद्यार्थी वृत्तपत्र वाचत नाही तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत नाही किंवा करत नसतो. आणि हे तुम्हाला मागच्या स्लाईडवर सांगितलं मी की जे तुम्हाला प्रश्न पडतात नेमकी कोणती न्यूज वाचायची, न्यूजपेपर वाचणं टाइमपास आहे का आणि एखाद्या मॅगझिनमध्ये सगळं न्यूजपेपर कव्हर होतं का, त्या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला दिल्यानंतर हेच त्याचा सर्वात मेन पॉईंट आहे की जो विद्यार्थी वृत्तपत्र वाचत नाही तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसतो म्हणजे नसतो. त्याला कितीही त्यांनी म्हटलं असेल की मी एखादे मॅगझिन वाचून घेईल आणि मी ऑल इंडिया रेडिओचे काही शॉर्टअप्स किंवा हे टॉपअप न्यूज ऐकून घेईल, अशा प्रकारे अभ्यास होत नसतो. न्यूजपेपर हा इसेन्शियल आहे, हा मस्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्यघटनेमध्ये जसे फंडामेंटल राईट्स आहे, मॅग्ना कार्टा,
त्याचप्रमाणे आपल्या तयारीचा मॅग्ना कार्टा किंवा मॅग्ना चार्टा म्हणजे वृत्तपत्र वाचन. ज्याने वृत्तपत्र वाचलं तो स्पर्धा परीक्षेमध्ये इतर स्पर्धकांना मागे टाकून सहज समोर निघून जातो. सेकंड, वृत्तपत्र वाचन करण्यासाठी परीक्षेतली सर्व मुख्य घटक जसं की भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे IR इंटरनॅशनल रिलेशन्स, चालू घडामोडी करंट अफेअर्स आणि सामान्य ज्ञान GK यांचा सिलेबस तंतोतंत माहिती असणं आवश्यक आहे. तर या पहिल्या पेजवर कोणती न्यूज वाचावी हा जो तुम्हाला सर्कलमध्ये विद्यार्थ्यांच्या मनातला जो एक तुम्हाला मुद्दा सांगितला होता त्या मुद्द्याचं उत्तर आणि ओव्हरऑल जर एवढा जरी मुद्दा तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला न्यूजपेपर वाचणं कधीच कठीण जाणार नाही. फक्त हा मुद्दा शेवटपर्यंत दिमागात ठेवायचा की वृत्तपत्र वाचन करण्यासाठी ज्या न्यूज येतात जशा की महत्त्वाच्या कोणत्याही वृत्तपत्रामध्ये फ्रंट पेजवर ओपनिंग पेजवर एकतर राजकीय घटना असतात किंवा अर्थव्यवस्थेच्या न्यूज असतात, फारच कमी वेळा त्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या न्यूज असतात किंवा सामान्य ज्ञान. पण याच 4 घटकांचा समावेश वृत्तपत्राच्या महत्त्वाच्या ओपनिंग पेजवर किंवा म्हणजे हेडलाईन्समध्ये असतो आणि जे आतमध्ये संपादकीय असतं साधारणतः पेज नंबर 6 ते 8 पर्यंत ते आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थव्यवस्था आणि सामान्य ज्ञानाशी संबंधित असतं. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा 2025चा राज्यसेवा परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा आणि पूर्व परीक्षेचा सिलेबस तंतोतंत तोंडी पाठ आहे, माहीत आहे, त्याला न्यूजपेपर वाचता वाचताच हेडिंग वाचल्यानंतर त्याला लक्षात येतं की या हेडलाईनवरून ही न्यूज माझ्या योग्य कामी आहे किंवा नाही, ती मला पूर्व परीक्षेला कामी येणार का, मुख्य परीक्षेला कामी येणार का, किंवा या ज्वलंत विषयावर कोणी मत मांडले तर हेच मत मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये ॲज अ ओपिनियन मांडता येणार का. तर ही अत्यंत इसेन्शियल कंडिशन आहे की टू रीड न्यूजपेपर इफेक्टिवली one must know the exact syllabus, each and every bit and pieces of exact syllabus of all main component like Indian polity, Indian economy, international relations, current affairs and general knowledge. हे आजच्या आपल्या पूर्ण वृत्तपत्राचा सार आहे. आता बघा तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो. हा लोकमतचा 27 तारखेचा पेपर आहे, 27 मार्च. 27 मार्चला लोकमतचा हा पहिला फ्रंट पेज, लोकसत्तेचा पहिला फ्रंट पेज, यामध्ये भारतातल्या वैविध्यपूर्ण पाककृतीचा खजिना उपलब्ध. जसं हेडिंग मी वाचलं मी या न्यूजला इथेच कॅन्सल करणार कारण ही न्यूज माझ्या कामाची नाही. पाककृती आणि वैविध्यपूर्ण खजिना आणि हे सर्व जे लोक उपलब्ध आहे हे आपापल्या क्षेत्रातले जरी महान व्यक्तिमत्व असेल पण मला माहीत आहे की माझा पॉलिटीचा सिलेबस, माझा इकॉनॉमीचा सिलेबस, माझा आंतरराष्ट्रीय संबंधाचा सिलेबस किंवा चालू घडामोडी दूरदूरपर्यंत भारतातल्या वैविध्यपूर्ण पाककृती त्यांचा संबंध येत नाही. एखाद्या वेळेस इंटरव्ह्यूमध्ये कोणी म्हटलं की हो मला स्वयंपाक बनवायला आवडतं, मला नाही का किचनमध्ये वेगवेगळे नाही का डिशेस किंवा क्युझिन्स बनवणं आवडतं, त्या संदर्भात नाही का ही न्यूज कुठे ना कुठे वरच्यावर कामी होऊ शकतं. परंतु तसं बघितलं तर दूरदूरपर्यंत ही न्यूज माझ्या कामाची नाही कारण ही माझ्या सिलेबसमध्येच नाही, ना पूर्व परीक्षेला ना मुख्य परीक्षेला. त्यानंतर प्रकल्प दिरंगाई भोवली, कंत्राटदार J. कुमार कंपनीला 7.5 कोटीचा दंड. मला पुन्हा लक्षात येईल विद्यार्थी म्हणून की हा न्यूज किंवा ही न्यूजसुद्धा माझ्या पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेशी दूरदूरपर्यंत संबंधित नाही. मी ही न्यूज का वाचावी. इथे एका व्यक्तीचा फोटो दाखवलेला आहे, मागे पाणी दाखवलेलं आहे की टेम्परेचर फार वाढलेलं आहे, हे सुद्धा मला आजपर्यंत पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये कधीच विचारण्यात आलेलं नाही. ज्या विद्यार्थ्याला सिलेबस माहीत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी आजपर्यंत पूर्व आणि मुख्य परीक्षेला जे प्रश्न विचारलेले आहे त्यांना केवळ ॲनालिसिस जरी केलं असेल तर त्याला माहीत पडेल की आजच्या न्यूजपेपरमधलं हे जे फ्रंट पेज आहे, पहिलं पेज, ओपनिंग पेज, याच्यातली एकही न्यूज माझ्या कामीची नाही. लगेच इथे टाईमपास न करता तो पेज पलटून टाकेल. म्हणजे सिलेबस माहीत असणं किती आवश्यक आहे. पुन्हा बघा वरळी बीडीमधली अंदाजे 550 घरांचा वर्षाअखेरीस ताबा. आता ही न्यूजसुद्धा माझ्या कामाची नाही. ही न्यूज माझ्या काय कामाची की कोण मला पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत विचारणार की वरळी BDDतील अंदाजे किती घरांचा ताबा आणि काय, आपल्या सिलेबसशी घेणे देणंच नाही. त्यानंतर वर्षानुवर्ष रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवासी त्रस्त, याला सुद्धा पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये दूरदूरपर्यंत जागा नाही. हे 2 वृत्तपत्राचे पहिले फ्रंट पेज म्हणजे पहिला फ्रंट पेज आणि त्याचा मागचा पेज त्यावर ज्या न्यूज ज्या त्यांना वाटतात छापणाऱ्यांना फार महत्त्वाच्या आहे पण आपल्या विद्यार्थी दशेतल्या मित्रांना स्पष्टपणे कळलं पाहिजे की पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. मग मी या न्यूज वाचण्यात टाईमपास करणार नाही. परंतु आता इथे बघा थर्ड पेजवर कालच्या लोकसत्ता या न्यूजपेपरवर मुंबई विद्यापीठ आणि मॉस्को राज्य विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार. लगेच विद्यार्थ्यांना यात क्लिक होईल की चालू घडामोडीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे उद्या तुम्हाला पेपरला प्रश्न येऊ शकतो
मुंबई विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या देशासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे? ऑप्शन राहतील अमेरिकेचे विद्यापीठ, रशिया विद्यापीठ, जपान देशाचं विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही देशाचं विद्यापीठ. प्रश्न तुम्हाला सिंपल येईल की मुंबई विद्यापीठाने खालीलपैकी कोणत्या देशाच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार केलेला आहे? शैक्षणिक कार्यक्रम, विविध ज्ञानशाखा अंतर्गत सहसांस्कृतिक कार्य आणि शैक्षणिक साहित्य संसाधन निर्मिती आणि विविध बाबींसाठी विविध क्षेत्रातल्या संधींचे दालन खुले करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने रशियातला मॉस्को राज्य विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार केलेला आहे. एकतर आपली परीक्षा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC या घटनात्मक संस्थेकडून घेण्यात येतं. पहिला शब्द महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई, मुंबईचं विद्यापीठ, इंग्रजांच्या काळापासून गाजलेलं विद्यापीठ आणि हे विद्यापीठ तर एक जगातल्या महासत्ता, वन ऑफ द महासत्ता, सुपर पॉवर रशियाच्या राजधानी मॉस्कोसोबत तर सामंजस्य करार करत असेल. कमीत कमी मला एवढं माहीत आहे की आतमधली न्यूज पूर्ण जरी महत्त्वाची नसेल पण मला 1 मार्काची सिंगल क्वेश्चन येऊ शकतो 1 मार्काचा की मुंबई विद्यापीठाने कोणत्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या देशाच्या राज्य विद्यापीठासोबत सामंजस्य करार केलेला आहे. ही न्यूज माझ्या कामाची आहे, कारण मला माहीत आहे की चालू घडामोडीमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येतात. मी माझ्या जुन्या क्वेश्चन पेपरचे, आयोगाच्या सर्व जुन्या क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस केलेली आहे, त्यामुळे मला ही न्यूज महत्त्वाची आहे. म्हणजे काय वाचावं आणि काही नाही वाचावं हे काही फार मोठं मॅजिकल पॉवर नाही. विद्यार्थी अनेक वेळा प्रश्न विचारतात की सर नेमकी कोणती न्यूज वाचायची आणि नेमकी कोणती न्यूज सोडायची. तुमच्याजवळ उत्तर आहे. तुम्हाला जर सिलेबस तंतोतंत माहीत आहे, सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर आहे, आजपर्यंत चालू घडामोडीमध्ये किंवा विविध बाबींवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे हे जर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असेल, मी ती न्यूज बरोबर घेऊ शकता किंवा तुम्ही न्यूज गहाळ करू शकता. नेक्स्ट लोकसत्तेचं बघा, 27 मार्चचं पुन्हा आता आतमधून ना काही फ्रंट पेज, युती आघाडीचे पहिले आप. आता ही न्यूज डिस्कस करण्यासाठी फार चांगली आहे. निवडणुका जवळ येत आहे, त्यामुळे एखाद्या पानटपरीवर किंवा चहाच्या टपरीवर किंवा कुठेही रूममध्ये बसून डिस्कस करण्यासाठी योग्य आहे. परंतु मनातून प्रश्न विचारा, यावर पूर्व किंवा मुख्य परीक्षेला प्रश्न येणार का? इनफॅक्ट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा याच्यावर काही विचारणार का? दूरपर्यंत उत्तर असणार नाही. पूर्व परीक्षेवर कोणता प्रश्न येणार? युती आघाडीचे पहिले आप. हेडिंगवरून माहीत पडतं ही एक न्यूज देण्यात आलेली आहे की यामध्ये जी एक युती आहे म्हणजे ज्यामध्ये BJP शिवसेना आहे आणि आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 2 युतींबद्दल आणि आघाडींबद्दल गोष्टी केलेली आहे. आणि यांची सीट शेअरिंग म्हणजे कोणकोणत्या जागा, कोणकोणता मतदारसंघ कोणाला देण्यात येणार याबाबत ही न्यूज आहे. आपल्याला दूरपर्यंत सिलेबसमध्ये या न्यूज महत्त्वाच्या नाही. निवडणूक होत आहे, निवडणुकीच्या बाबतीत आपल्याला चर्चा करण्यासाठी कुठे ना कुठेही कामी पडेल, परंतु इंटरव्ह्यू म्हणा, मुख्य परीक्षा म्हणा किंवा पूर्व परीक्षेला ही न्यूज माझ्या कामाची नाही. एखादा राजकीय व्यक्ती दुसऱ्या राजकीय व्यक्तीवर चिखलफेक करतोय, आरोप करतोय, ती सुद्धा न्यूज आपल्याला पेपरला कधीच कामी पडत नाही. दररोज राजकीय पक्ष आपापल्या घडामोडीवर कॉन्फरन्सेस घेतात, वृत्तपत्र परिषद घेतात, प्रेस कॉन्फरन्स, त्यासुद्धा आपल्याला कामी नाही. आपल्याला सिलेबसमध्ये जे आहे, परीक्षेमध्ये जो प्रश्न येऊ शकतो तशा न्यूज, जशी ही पण न्यूज शिवाजी पार्कवर सभांचा धुराळा, आपल्याला कामाची नाही, दूरपर्यंत कामाची नाही. तर तुम्ही बघू शकता, असं कंपल्सरी नाही की एवढं नावाजलेलं मोठं वृत्तपत्र जी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राची मराठी कॉपी आहे त्याच्या पहिल्या पेजवर राजकीय न्यूजच आहे, राजकीय न्यूज. पण ही राजकीय न्यूज तुम्हाला कामाचीच असेल, तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची असेल अशी कोणतीही हमी नाही, गॅरंटी नाही. त्यानंतर ED NIAची मुंबईत भव्य कार्यालय, ऑब्वियस लगेच इथे दिमागामध्ये बत्ती लागली पाहिजे. ED म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट नेहमी चर्चेमध्ये असतं आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिपत्याखाली हे कार्यालय काम करतं. NIA आपल्या भारतातली सर्वात महत्त्वाची संस्था मानण्यात येते, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. आणि आपल्याला GS पेपर 2 म्हणजे पॉलिटीमध्ये कुठे ना कुठे या दोन्ही संस्था आपल्या अभ्यासासाठी आहे. गव्हर्नन्स या टॉपिकमध्ये प्रशासन, भारताचे प्रशासन करताना वित्त आयोग, निवडणूक आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यासारख्या ज्या महत्त्वाच्या घटनात्मक किंवा वैधानिक संस्था आहे, त्याच प्रकारे म्हणजे वर्षभरात सर्वात जास्त चर्चेमध्ये असणारी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि NIA यांची कार्यालय मुंबईत येत आहे. आणि यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. उद्या आपल्याला प्रश्न येऊ शकतो मुख्य परीक्षेमध्ये की सध्या चर्चेत असणारं एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे ED यांची रचना आणि यांच्या कार्याबाबत चर्चा करा. 10 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. किंवा चालू घडामोडीमध्ये सिंपल एक नाही का 1 लाइनर क्वेश्चन, एकदम अगदी सोपा प्रश्न, खालीलपैकी भारतातल्या कोणत्या महत्त्वाच्या शहरात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट
आणि NIA म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था यांची मुख्यालय उभारण्यात येणार आहे, यांची कार्यालय उभारण्यात येणार आहे. तर दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई असे ऑप्शन असते, तर मुंबई. म्हणजे पूर्व परीक्षेच्या हिशोबाने सुद्धा ही न्यूज आपल्याला फार जास्त महत्त्वाची आहे. आणि मुख्य परीक्षेला सुद्धा आपल्याला ED किंवा NIA यांच्याबाबत विचारू शकतं. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचं नुकतंच मुंबई येथे कार्यालय ओपन करण्यात आलेलं आहे, सुरू करण्यात आलेलं आहे. या NIAच्या कार्य आणि रचनेबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. 10 मार्काचा प्रश्न, 100 शब्द लिहायचे आहे तुम्हाला NIAवर. मग तुम्हाला यात आतमध्ये आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारी सक्त वसुली संचालनालय म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, त्याला मराठीमध्ये म्हणतात सक्त वसुली संचालनालय, आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAला लवकरच बांद्रा कुर्ला किंवा वांद्रे कुर्ल्याच्या संकुलात जागा भेटणार आहे. आता जागा किती स्क्वेअर फूट देणार आहे आणि काय देणार आहे हे आपल्याला घेणं देणं नाही. आपल्यासाठी न्यूज महत्त्वाची आहे. पूर्व परीक्षेच्या हिशोबाने ही न्यूज अत्यंत महत्त्वाची आहे. खालीलपैकी भारतातल्या कोणत्या शहरात खालीलपैकी कोणत्या शहरात सक्त वसुली संचालनालय ED आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांची कार्यालय लवकरच सुरू होणार आहे? मुंबई, दिल्ली, कोलकाता असे ऑप्शन असतील. मुंबई. पूर्व परीक्षेला ही न्यूज आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. चालू घडामोडीमध्ये त्याला किती रुपयांचा खर्च येतोय, त्याला किती मीटरचा भूखंड किंवा जमीन भेटली, हे फॅक्च्युअल डेटा आपल्याला कामाचं नाही, बिलकुल कामाचं नाही, परंतु न्यूज आपली महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा, संपादकीय पेज, हे पेज नंबर लोकसत्तेच्या 6 नंबर पेजवर येतं. ओके, 6 नंबरच्या नका पानावर आहे. तर पेज नंबर 6, राजकारणातला अदृश्य शक्ती. ओके, राजकारणातली अदृश्य शक्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारलेली सॉफ्टवेअर, टूल्स आणि ॲप्स यांचा प्रभाव 2024च्या लोकसभा निवडणुकीत दिसेल. आता तुम्हाला न्यूज फार मोठं हे म्हणजे पेज आहे, त्यामुळे क्लिअर दिसत नसेल, पण यामधला जो कंटेंट आहे ती तुम्हाला समोरच्या पेजवर लिहून आणलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही की लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने समाज माध्यमांसाठी म्हणजे व्हॉट्सअप, X म्हणजे ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमांसाठी काही प्रिन्सिपल्स, मार्गदर्शक तत्व आणि सूचनाही केल्या आहे. सर्वात पहिला प्रश्न हाच आहे की म्हणजे ज्या व्हॉट्सअप किंवा प्रसारमाध्यम, सोशल मीडिया ज्यांना वर्षभर एकदम मोकळं रान असतं, मोकळं रान सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी, ऐन निवडणुकीच्या वेळेस निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर हे जेवढेही प्रसारमाध्यम आहे, त्यामध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, मेटा, X, ट्विटर ह्या सगळ्या येतात, यासाठी एकदम सूचना आणि मार्गदर्शक तत्व का जाहीर केल्या? रंगवलेल्या भिंतीपासून तर समाज माध्यमांपर्यंत आलेला राजकीय प्रचारात यंदा आणखी एक यंत्रणा या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजवेल. ती यंत्रणा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता विद्यार्थी मित्रांनो, हे वाचल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला सिलेबस म्हणजे GS पेपर 3 किंवा पूर्व परीक्षेचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मुख्य परीक्षेला सुद्धा येणारं विज्ञान आणि तंत्रज्ञान GS पेपर 3 मध्ये, किंवा GS पेपर 4 इथिक्स अँड इंटिग्रिटी, यावर किती सगळ्या सिलेबसमध्ये हा टॉपिक नाका फिट बसतो, कृत्रिम बुद्धिमत्ता. तसं पहिले गोष्ट करू GS 4. ओके, GS 4 इथिक्स अँड इंटिग्रिटी, फारच नवीन पेपर, महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना एकदम म्हणजे पहिल्यांदा फेस करणार असा पेपर, इथिक्स आणि इंटिग्रिटी. इथिक्स म्हणजे नैतिकता. प्रश्न असा येऊ शकतो मुख्य परीक्षेला की 2024च्या निवडणुकीमध्ये, जगातल्या सर्वात मोठ्या निवडणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करणं कितपत योग्य आहे, याचा सर्वसामान्य व्यक्तींच्या निर्णायक क्षमतेवर किंवा मतदान क्षमतेवर प्रभाव पडतो का? स्पष्टीकरण द्या. 20 मार्काचा प्रश्न, 200 शब्द. ओके, की 2024च्या भारतीय निवडणुकीत म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI या तंत्रज्ञानाचा वापर करणं कितपत योग्य आहे, आणि या तंत्रज्ञानाच्या वापराचा सर्वसामान्य व्यक्तीच्या मतदान क्षमतेवर काय परिणाम होईल, चांगला किंवा वाईट दोन्ही, यावर तुमचे मत मांडा किंवा स्पष्टीकरण द्या. मुख्य परीक्षेला प्रश्न आला किंवा पूर्व परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, 2024च्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणतं तंत्रज्ञान सर्वात जास्त वापर करण्याचं आढळून आलं असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानेच आपल्या अहवालात सांगितलं? तर कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. किंवा तुम्हाला मुख्य परीक्षेला प्रश्न आल्यानंतर मुलाखतमध्ये सुद्धा येऊ शकतात. मी इंटरव्ह्यूला बसलेले आहे आणि तुम्हाला विचारलं की यंदाच्या आपल्या 2024च्या निवडणुका झाल्या आणि जगातली सर्वात मोठी निवडणूक मानण्यात येते ही, या निवडणुकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झाला आणि सोबतच सोशल मीडिया म्हणजे प्रसारमाध्यम यांच्यावर काही प्रमाणात सूचना लावून मार्गदर्शक तत्वांद्वारे काय करायचं आणि काय नाही करायचं, डूज आणि डोंट्स मांडले होते. हे कितपत योग्य आहे? AIचा वापर करणं आपल्या निवडणुकीमध्ये योग्य आहे का, यावर तुमचे मत मांडा. मला बोलता आलं पाहिजे की
की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा निवडणुकीमध्ये कसा प्रकार करण्यात आला आणि याचा कोणकोणता चांगला किंवा वाईट परिणाम लोकांवर पडला, त्याची सगळी माहिती इथे दिलेली आहे. हे शक्य आहे. याची चुणूक 2016 मध्ये दिसली होती. अध्यक्षपदाचे उमेदवार हिलरी क्लिंटन, अमेरिकेमध्ये हिलरी क्लिंटन यांचा पराभव होण्यामागे दूर रशियात बसलेले काही तंत्रज्ञान आणि त्यांनी तयार केलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा हात होता. आता हेच तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जर बोलले की हो सर, भारतासारख्या निवडणुका जिथे सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून तर विद्यार्थी आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब व्यक्ती एक पार्टीवर किंवा एका पक्षावर विश्वास ठेवून तिथे मतदान करतात, परंतु तर या मतदान करताना अमेरिकेच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा रशियात बसवलेल्या हॅकरनी पराभव केला असेल, भारतासारख्या तंत्रज्ञानाचा तर इझिली खेळखंडोबा होऊ शकतो. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यावरून तुमचं इम्प्रेशन पण पडेल की अरे वा, यांना प्रश्न आपण 2024चा विचारतोय आणि यांना 2016 पासूनची याची माहिती आहे की 2016च्या निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन यांचा पराभव होण्यामागे कुठे ना कुठे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला होता. मग काही वर्षांनी पिगॅसस नावाच्या सॉफ्टवेअरने भारतीय राजकारणात वादळ निर्माण केलं. असं म्हणतात की पिगॅसस हे व्हॉट्सअपमध्ये इन्स्टॉल करण्यात येत होतं कोणत्या ना कोणत्या लिंकद्वारे आणि त्या मोबाईलला हॅक करण्यात येत होतं आणि तो व्यक्ती कोणाला बोलतोय, काय करतोय, त्याच्या मोबाईलमधल्या जेवढ्याही म्हणजे घटना आहे त्या समोरच्या व्यक्तीला माहीत पडत होत्या. म्हणजे हे राईट टू प्रायव्हसी, आपल्या खाजगी जीवनाच्या मूलभूत हक्कांचं सुद्धा उल्लंघन आहे. तर पिगॅसस सॉफ्टवेअर, त्यानंतर हिलरी क्लिंटन यांचा पराभव आणि अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्याची खरेदी फक्त सरकार करू शकते, या ॲपमधून सुद्धा अदृश्य शक्ती कार्यरत होऊन भारताच्या निवडणुकीचा खेळखंडोबा होऊ शकतो. मतदारांसोबत खूप मोठा धोकाधडी किंवा धोकेपणा होऊ शकतो. या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगता आल्या पाहिजे. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. जो तुम्हाला मी DS4 प्रश्न सांगितला, भारताच्या निवडणुकीमध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करणं कितपत योग्य आहे आणि याचा मतदानावर आणि मतदारांच्या मतदान क्षमतेवर किती परिणाम पडणार, याच्यामध्ये वाईट पण पॉईंट आहे, चांगले पण पॉईंट आहे. एवढं चांगलं हे एडिटोरियल आलेलं आहे. आता हे एडिटोरियल पूर्ण वाचून दाखवत बसणार नाही मी तुम्हाला फक्त मला सांगायचं काय होतं, हे एडिटोरियल आल्यानंतर जे तुम्हाला समोर दाखवलं मी, आपल्याला एवढं कळलं पाहिजे की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIवर आधारलेली सॉफ्टवेअर, टूल, ॲप्स यांचा 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रभाव दिसेल. म्हणूनच विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ऑब्वियस आहे की सिलेबस तुम्हाला माहीत आहे आणि या सिलेबसवरून मला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की राजकारणामध्ये निवडणुकीची न्यूज आहे. या निवडणुकीमध्ये AIचा वापर म्हणजे मला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारू शकतात. स्वतःला लक्षात आलंच पाहिजे ते. किंवा मुख्य परीक्षेला मला GS4 विचारू शकतात, GS4 किंवा एसे सुद्धा येऊ शकतो, पूर्णच्या पूर्ण एसे. भारतीय निवडणुकीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर, शाप की वरदान आणि नका तुम्हाला 300 मार्काचा निबंध किंवा 250 मार्काचा निबंध हेडिंग असेल, भारतीय निवडणुकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI तंत्रज्ञानाचा वापर, शाप की वरदान क्वेश्चन मार्क. मग आता लिहिणं चालू करा. तुमच्याजवळ रेडीमेड माहिती आहे, तुमच्याजवळ रेडीमेड कंटेंट आहे आणि ज्या सत्यजित तांबे हे विधान परिषद सदस्य आहे, फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, आपले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहे, त्यांनी हे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. त्यावरून तुम्हाला रेडीमेड आन्सर तर भेटलंच, पण आन्सरची सुरुवात करताना त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिलं, त्यांनी मेन बॉडीमध्ये काय लिहिलं आणि त्यांनी एंडिंग कशी केली या टॉपिकची, यावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येऊ शकतं की एक आन्सर कसं लिहायचं, आन्सर सुरुवात करताना इंट्रोडक्शन कसं लिहायचं, मग हे एवढी मोठी जी मेन बॉडी आहे त्या मेन बॉडीमध्ये कोणकोणते टॉपिक टाकायचे, उदाहरण कसे द्यायचे, सरतेशेवटी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तो टॉपिक एंड कसा करायचा, हे सगळं तुम्हाला याच्यातून माहीत पडतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संपादकीय, सुरुवातीला म्हटलं मी की संपादकीय हे त्या वृत्तपत्र, समजा एक बॉडी असेल, शरीर असेल तर त्या शरीराची आत्मा म्हणजे संपादकीय. आणि तुम्ही बघू शकता एकच संपादकीय तुम्हाला GS4 एसेसाठी, इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला कसा कामी आलेला आहे किंवा येऊ शकतो. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा यावर प्रश्न येऊ शकतात, मुख्य परीक्षेला सुद्धा वेगवेगळ्या GS प्रश्न येऊ शकतात, एसेमध्ये सुद्धा येऊ शकतात, किंवा तुमचा ऑप्शनल जर एखादा राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र असेल त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की समाजामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर आणि यांचा लहान मुलाबाळांपासून वयोवृद्धांपर्यंत होणारा प्रभाव सांगा. खोट्या नाट्या माहिती पसरवण्यात येतात, वेगवेगळे व्हिडिओ मर्ज करण्यात येतात, लोकांचे चेहरे लावून एखादे फोटो तयार करण्यात येतात, बदनामी होते. अशा कितीतरी पॉईंट याच्यात आहे. ही न्यूज मला किती महत्त्वाची आहे हे मला तेव्हाच कळेल जर माझा सिलेबस मला तंतोतंत माहीत असेल तर. एडिटोरियल्स लोकसत्तेमधलं, तर हे एडिटोरियल इथे डिटेलमध्ये आहे आणि हे PDF म्हणजे
तुम्ही फक्त बघू शकता वगैरे की एडिटोरियल किती चांगल्या पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे. याचवरून तुम्हाला लक्षात येईल की आपलं ॲन्सरसुद्धा एक्झाममध्ये कसं लिहायचं. या एडिटोरियलला जसं तसं उतरवायचं नाही. या एडिटोरियलमधून जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे, जे काही महत्त्वाचे वाक्य आहे लिहून काढायची. म्हणजे एडिटोरियल 1000 शब्दांचं असेल तर 150 ते 200 शब्दात तुमची नोट्स तयार झाली पाहिजे. प्रत्येकच शब्दाने शब्द निवडून लिहायचा नाही, त्याला कॉपी पेस्ट करायचं नाही. जेवढं काही महत्त्वाचं आहे तेवढे वाक्य घ्यायचे, एक्झाम्पल घ्यायचे आणि आपल्या भाषेमध्ये जरी याला कन्वर्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि नेहमी एडिटोरियलबद्दल असंच करायचं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा असे भरभक्कम मोठमोठाले संपादकीय किंवा एडिटोरियल येतात त्यांना प्रीसी म्हणजे त्यांना नका हे करायचं, त्यांचा संकुचित करायचं, त्यांना संकुचित. आणि ते संकुचित करताना त्यांची साईज रिड्यूस करताना यातली काही भाषा काही एक्झाम्पल आणि जास्तीत जास्त आपली भाषा असली पाहिजे. यालाच एडिटोरियल वाचण्याची योग्य पद्धत म्हणतात. यावरून तुम्हाला माहीत पडलं असेल एक एडिटोरियल तुम्हाला पूर्व मुख्य आणि मुलाखतीला इंटरव्ह्यूला सुद्धा कामी पडतं. त्यानंतर लोकसत्तेच्याच या एडिटोरियल पेज संपादकीय पेजच्या खाली ही न्यूज होती 27 तारखेला, राज्यांचा संघ. आता इथूनच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे भारतीय राज्यघटनेचं कलम 1 अनुच्छेद 1, भारत हा संघराज्य नसून राज्याचा संघ आहे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वाक्यांचं स्पष्टीकरण पण दिलं आणि तेच इथे सांगितलेलं आहे. संविधानाच्या पहिल्या भागात संघराज्य आणि त्यांच्या राज्यक्षेत्राविषयी तरतुदी आहे. पहिल्या 4 अनुच्छेदामध्ये म्हणजे 4 कलमांमध्ये याच्याविषयी तपशील आहे. इंडिया म्हणजेच भारत हे पहिल्या अनुच्छेदाने अधोरेखित केलेलं आहे. आता यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किती महत्त्वाची ही न्यूज किंवा किती महत्त्वाची ही न्यूज तुम्हाला PS पेपर 2 पॉलिटी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांसाठी कामी पडते. राज्याचा संघ म्हणजे ऑब्वियस इंडियन पॉलिटी आणि त्यात नका तंतोतंत लिहिलेलं आहे फेडरेशन म्हणजे काय, संघराज्य म्हणजे काय, इंडिया म्हणजे भारत, पहिली 4 कलम यामध्ये सगळं लिहून दिलेलं आहे की संघ आणि राज्य म्हणजे काय आणि भारतातलं केंद्र राज्य संबंध याबाबत नका यांनी पूर्णपणे इथे नका माहिती दिलेली आहे. ॲज इट इज रेडीमेड तुमचा 20 मार्काचा 25 मार्काचा प्रश्न तयार होऊ शकतो. कारण मला ही न्यूज महत्त्वाची कशी बनते, मागच्या वर्षी सगळ्या एक नका ट्विटरवर एक ट्रेंड चालू करण्यात आला होता. भारताचं नाव भारतीय भाषेमध्ये असलं पाहिजे, देवनागरी भाषेत, दॅट इज भारत. इंडिया हे नाव परकीय आहे, इंग्रजी नाव आहे, यांना काढून टाका. अशा वेगवेगळ्या गोष्टी नका ट्रेंड चालला होता ट्रेंड. या ट्रेंडनुसारच मला लगेच लक्षात आलं पाहिजे की यार ही न्यूज मला लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात पण आहे. माझा GS पेपर 2 इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन अँड सोशल एम्पॉवरमेंट त्यामध्ये सुद्धा कामी आहे. यामध्ये कलम 1 ते 4 मध्ये संघराज्य म्हणजे काय, राज्याचा संघ म्हणजे काय हे मला पूर्व परीक्षेला सुद्धा येऊ शकतं आणि मुख्य परीक्षेला सुद्धा प्रश्न येऊ शकतं की संघराज्य किंवा घटक राज्य ही भारतापासून वेगळी होऊ शकतात का भारतातल्या संघापासून, त्याचं कारण काय आणि कलम 1 मध्ये काय म्हणण्यात आहे. पूर्ण माहिती ही संविधान भान या हेडिंगमध्ये दिलेली आहे डॉक्टर श्रीरंजन आवटे यांच्यापासून. बघू शकता तुम्ही किती महत्त्वाची आणि किती जबरदस्त न्यूज इथे कव्हर केलेली आहे. बघता क्षणी लक्षात येतं आपल्याला की ही न्यूज आपल्यासाठी किती कामाची आहे. त्यानंतर पांगुळवाडा पुढे अशी नका त्याची हेडिंग दिलेली आहे हेडिंग. पण याच हेडिंगमध्ये तुम्ही बघा अमेरिकेने पाठिंबा दिला नाही तर आम्ही युद्ध सुरूच ठेवू असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणतात. पण अमेरिकेची आर्थिक, लष्करी, राजनैतिक मदत हा इस्रायलचा प्राणवायू आहे. जसं हेडिंग वाचली अमेरिका, इस्रायल, आपल्याला लक्षात आलं की हा आपल्या 2025च्या आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे IRचा हा आपला टॉपिक आहे. IRचा म्हणजे ही न्यूजसुद्धा मला कामाची आहे. हेडिंग बघताच अमेरिकेने पाठिंबा दिला नाही तर आम्ही युद्ध सुरू ठेवू असे नेतन्याहू म्हणतात. मग आता अमेरिका काय करत आहे, बेंजामिन नेतन्याहू हे अशी वाक्य का म्हणत आहे आणि या इस्रायलच्या युद्धाचा भारतावर काही परिणाम होणार का किंवा जागतिक अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार का आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांच्या संदर्भात भारताची भूमिका कोणती आहे हे सगळं आपल्याला इथून माहीत पडतं. आणि एवढी जबरदस्त न्यूज आहे त्यामध्ये रेड क्रॉसबद्दल माहिती सांगितलेली आहे, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संस्था, त्यानंतर अमेरिका कोणकोणत्या अटीवर इस्रायलला मदत करू शकतं आणि इस्रायल मुद्दामून तर हे युद्ध एक्सटेंड करत नाही का, कारण बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर भयंकर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपांना दूर लांबवण्यासाठी, निवडणुकीपासून दूर नेण्यासाठी मुद्दामून बेंजामिन नेतन्याहू असे विधान करत आहे का. या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे पेपरला सुद्धा माहीत पडतात. आपल्याला एसेला का मिळू शकतात, एसेला की इस्रायल हा भारताचा नैसर्गिक मित्र आहे परंतु इस्रायल आणि पॅलेस्टाईन या युद्धामुळे भारताच्या राजकीय परिस्थितीवर कोणकोणते परिणाम होतील यावर तुमचे मत मांडा. आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारू शकतात इंटरव्ह्यूमध्ये की इस्रायल आणि भारताचे संबंध पहिलेपासून फारच चांगले आहे
परंतु आता सध्या इस्रायल अमेरिकेच्या पाठिंब्याविना किंवा पाठिंब्यासह पॅलेस्टाईनचं युद्ध सुरूच ठेवतो म्हणतंय. अशा याच्यात संयुक्त राष्ट्रामध्ये भारताची भूमिका काय असली पाहिजे यावर तुमचे मत सांगा. हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये समोरचं पॅनल विचारू शकतं. तर तुम्हाला हेडिंग पाहूनच लक्षात आली पाहिजे की ही न्यूज मला पूर्ण वाचायची आहे आणि पुन्हा सर्वच्या सर्व न्यूज लिहून काढायची नाही. तेवढे ठळक मुद्दे आहे, त्या ठळक मुद्द्यांना नोट डाऊन करायचं आपल्या सिलेबसच्या हिशोबाने. आणि एवढी सगळी न्यूज ही कमीत कमी 1000-2000 शब्दांची आहे, त्याला आपल्याला 1/10 100 ते 200 शब्दात स्वतःच्या भाषेमध्ये लिहून काढायची आहे. स्वतःच्या भाषेमध्ये ते आपण 10व्या आणि 12व्या वर्गात आपण एखाद्या पॅरेग्राफचं संक्षिप्त करायचो, त्याला आपण प्रिसाईज म्हणतो, प्रिसाईज इंग्रजीमध्ये प्रेसी. तसंच तुम्हाला एडिटोरियल आणि या एडिटोरियलमधल्या न्यूजचं करायचं आहे. परंतु हेडिंगवरून लक्षात आलं पाहिजे की माझी ही न्यूज कामाची आहे किंवा नाही. आणि हे केव्हा माहीत पडेल, ते सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, त्याला तंतोतंत सिलेबस माहीत आहे त्यालाच नका न्यूजपेपर वाचता येतं. दररोज न्यूजपेपर तुमच्याकडून कोणी वाचून घेणार नाही. कोणताच कोचिंग क्लासवाला किंवा कोणताच एज्युकेटर दररोज नका ऑनलाईनसुद्धा तुमच्याकडून न्यूज वाचून घेणार नाही. ते काम तुम्हालाच करायचं आहे. आणि त्यासाठी सिलेबससुद्धा तुम्ही एक्झामला चालले तर सिलेबस तुमचा तुम्हाला माहीत असलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, खरंच नाही का फायदा आहे. अनेक विद्यार्थी खूप जोशमध्ये असतात, मोठमोठे क्लासेस लावतात, पुस्तक विकत घेतात, पण त्यांना हेच माहीत नाही की हे पुस्तक मी वाचत आहे योग्य की अयोग्य. त्याला कितीतरी महिन्यानंतर माहीत पडतं तो भाग सिलेबसमध्ये नाहीच, त्यालाच वाचण्यात मी 1-1, 2-2 महिने म्हणजे व्यर्थ घालवले. त्यामुळे पहिला टप्पा आहे सिलेबस तंतोतंत माहीत करा. सिलेबसचे नाही का कॉपी काढा. सिलेबसची कॉपी काढल्यानंतर 3-3 कॉपी ठेवा, एक आपल्या बॅगमध्ये, एक आपल्या रायटिंग पॅडवर आणि एक आपल्या भिंतीवर जिथे आपण अभ्यास करतो. आणि न्यूजपेपर आपण ओपन केल्या आपल्याला सिलेबसनुसार माहीत पडलं पाहिजे की हो, निवडणुकीची न्यूज आहे माझ्या सिलेबसमध्ये आहे, सर्वोच्च न्यायालयाची न्यूज आहे, सर्वोच्च न्यायालय माझ्या पॉलिटीमध्ये आहे, आंतरराष्ट्रीय संबंध माझा सिलेबस आहे, उद्या पंतप्रधान मोदी एखाद्या दौऱ्यावर गेले, आंतरराष्ट्रीय संबंधाची न्यूज आहे. ह्या गोष्टी हेडिंग पाहिल्या लक्षात आल्या पाहिजे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. त्यानंतर इथे बघा, आता इंग्रजी न्यूजपेपरवाल्यांनी सुद्धा बघा, मराठी तर बघितलं तुम्ही, पण इंग्लिश डेलीमध्ये बघा, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट एक्सप्लिसिटली एक्सक्ल्यूड्स मुस्लिम. युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन द रिलीजियस फ्रीडम रेजेस कन्सर्न ओव्हर नोटिफिकेशन ऑफ रूल. While critics have questioned the government over the exclusion of Muslim from Citizenship Amendment Act, India has strongly defended its move. तसं आपल्याला हे पहिला शब्द पाहायला भेटला की this news is about Citizenship Amendment Act which has recently been implemented throughout India. You must come to know that this news is very much important from prelims point of view as well as mains point of view as well as interview point of view. And how it is, ते तुम्हाला प्रिलिम्समध्ये विचारणार की भारतामध्ये सध्या जो नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाला त्या कायद्याअंतर्गत प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या लोकांना वगळण्यात आलं असा आरोप करण्यात आलेला आहे. मुस्लिमांना. ते सुद्धा मुस्लिम कोणते? पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधले. इथे तुम्हाला नाही का, हे आता या फोटोच्या समोर तुम्हाला माहीत पडेल, इथे न्यूज आहे बघा. द US कमिशन, द US कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम USCIRF has voiced concern over the central government CAA, and specially खालची लाईन आहे, rules for implementation of the contentious Citizenship Amendment Act were notified earlier this month, paving the way for granting citizenship to undocumented non-Muslims and excluding the Muslim from Pakistan, Bangladesh and Afghanistan. सर्वात शेवटचे शब्द तसे आहे, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश. म्हणजे या 3 देशातल्या नॉन मुस्लिम लोकांना नागरिकत्व देण्यात येणार आणि या 3 देशातल्या मुस्लिमांना जे भारतामध्ये आहे सध्या त्यांना नका त्यांच्या देशात परत करण्यात येणार असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही न्यूज आपल्याला किती महत्त्वाची आहे हे बघता क्षणी लक्षात आलं पाहिजे. पूर्व परीक्षेला प्रश्न येणार की नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भारतामध्ये कोणत्या तारखेला लागू करण्यात आला. एवढ्या याच्यात नका तुम्हाला असेलच ते. ऑब्वियसली सिन्स धिस न्यूज कव्हर द होल means top to bottom each and every fact about Citizenship Amendment Act, you must read this news because it is the part of your syllabus in the Constitution, second part or part 2, Article 5 to 11. Article 5 to 11, it talks about this Article 5 to 11 talks about citizenship, different criteria of citizenship, how different people all over the world can access the Indian citizenship, at the same time how Indian citizenship can be ended or repercuted. This all part has been given under Article 5 to 11. So you must go through this news. ही न्यूज आपल्याला कामी आहे कारण आपल्या राज्यघटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये आहे. नागरिकत्व हा आपल्याला टॉपिक आहे, याच्यावर प्रश्न येतात. मग या न्यूजमध्ये काय काय सांगितलेलं आहे,
कोणाला नागरिकत्व देणार, कोणाला नागरिकत्व मिळणार नाही, याचे बरे वाईट परिणाम काय होणार, हे मुख्य परीक्षेला येणार. आता मुख्य परीक्षेला प्रश्न कसा होणार बघा, की नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भारतामध्ये लागू करण्यात आला. हा कायदा मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे का, यावर तुमचे मत मांडा, भाष्य करा किंवा याचं विश्लेषण करा. कोणत्याही शब्दात विचारू शकता. द सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हॅज बीन इम्प्लिमेंटेड थ्रू आउट इंडिया. व्हॉट आर द गुड अँड बॅड इम्प्लिकेशन ऑफ दिस ॲक्ट अँड इज इट द व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट, एक्सप्लेन इन 200 वर्ड्स ऑर कमेंट इन 200 वर्ड्स. असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर मग मुख्य परीक्षेसाठी हा जो तुमचा न्यूज आहे, ही रेग्युलर तुमचा जो रेडीमेड नोट्स आहे, रेडीमेड. कारण या न्यूजमध्ये अमेरिका काय म्हणत आहे, अमेरिकेची संस्था काय म्हणत आहे, धर्माच्या आधारे कोणाला नागरिकत्व देता येतं का, हे भारतीय राज्यघटनेत आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात पाहायला भेटतील. आणि एक तंतोतंत रेडीमेड तुमच्याजवळ ॲन्सर तयार होईल. आणि त्याला तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये याच्यातले काही महत्त्वाचे पॉईंट तयार करून तुमची न्यूज आणि तुमचा ॲन्सर तयार होईल. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला विचारू शकतात की भारतामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात आला, या कायद्याचे चांगले आणि वाईट परिणाम सांगा. आणि तुम्हाला वाटतं का भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूलभूत हक्क आहे, खास करून समानतेचे मूलभूत हक्क, कायद्यासमोर समानता, हे त्या कायद्यासमोर समानतेचं हे उल्लंघन आहे का, यावर तुम्ही तुमचे मत मांडा. जर ही तुम्ही न्यूज वाचली असेल आणि यासंबंधी तुम्ही अनेक न्यूज इंटरव्ह्यूपर्यंत वाचत जाणार, तर तुमच्याजवळ एक रेडीमेड एक नाका तयार राहील तुमच्याजवळ एक विजन, की ज्या विजन अंतर्गत तुम्ही चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू सांगून तुमचा आन्सर न्यूट्रल ठेवू शकता. न्यूट्रल मुलाखतीमध्ये सुद्धा हे तुम्हाला फार जास्त कामी पडू शकतं. त्यानंतर हे बघा तुम्ही की हिंदू या न्यूजपेपरमध्ये, ओके बघा, हिंदू या न्यूजपेपरमध्ये कोणकोणते आर्टिकल आलेले आहे. सॉर्डिड स्कीम ऑन द इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम, इलेक्ट्रल फायनान्सिंग, हा ज्वलंत इश्यू आहे. हा सुद्धा तुम्हाला मुख्य परीक्षेला आणि मुलाखतीला तर 100% येणार म्हणजे येणार. इंटरव्ह्यूवाले तुम्हाला विचारू शकतात, इलेक्ट्रल बॉन्ड जे सर्वोच्च न्यायालयाने चुकीचे किंवा घटनाबाह्य ठरवले, यावर तुमचे मत मांडा, की खरोखर इलेक्ट्रल बॉन्ड हा घोटाळा होता का, आणि ही भारतामध्ये आणण्याची गरज होती का, त्याच्यामध्ये भारतातलं प्रशासन किंवा भारताची लोकशाही जी पारदर्शक असायला पाहिजे, त्यावर धोका निर्माण झाला का, हे तुम्हाला म्हणजे ऑब्वियसली माहीत पडेल. किंवा यावरच तुम्हाला मुख्य परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, इलेक्ट्रल बॉन्ड जे सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले, या इलेक्ट्रल बॉन्डमुळे भारताची पारदर्शकता किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठे ना कुठे बदनामी झाली, यावर 200 ते 250 शब्दात तुमचे मत मांडा, ते मत. त्यानंतर नका टेरर इन मॉस्को, रशियामध्ये, ओके, रशियामध्ये नका जे दहशतवाद हमला झाला, ऑन कन्सर्न ओव्हर द इस्लामिक स्टेट, हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात, की जगभरात इस्लामिक स्टेट किंवा इसिस या संघटनेचे विविध जाळे पसरत आहे आणि रशियासारख्या देशामध्ये सुद्धा एवढा मोठा दहशतवादी हमला झाला, यावर भारताने मग या हल्ल्याला पाहून भारताने आपल्या सुरक्षेबाबत काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, ते मत मांडा इंटरव्ह्यूमध्ये. किंवा क्वेश्चनेबल कंडक्ट ऑन गव्हर्नर्स ॲक्शन, जे केरळाचे गव्हर्नर आहे, त्यांनी नका केरळच्या गव्हर्नरनी अनेक महत्त्वाचे विधेयक राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवले आणि त्यामुळे केरळ राज्याने सरळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधातच सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे. तर इथे हा आपल्या टॉपिकचा भाग आहे. राज्यपाल आपल्याला पॉलिटीमध्ये स्पष्टपणे एक सेपरेट टॉपिक आहे आणि राज्यपालावर पूर्व परीक्षेवर आणि मुख्य परीक्षेवर असंख्य प्रश्न येतात, असंख्य प्रश्न, हमखास प्रश्न येतात. त्यामुळे तुम्हाला नका हे रेडीमेड नका, इथे एक पुन्हा ॲन्सर तयार झालं. आंतरराष्ट्रीय संबंधावर बघा, इंडिया भूतान टाईज अनब्रेकेबल, म्हणजे भारत आणि भूतानचे संबंध कोणीच तोडू शकत नाही. नेपाळ असो की चीन असो, कोणी कितीही हस्तक्षेप केला तरी भारत आणि भूतानचे जे संबंध आहे ते अनब्रेकेबल आहे. म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध IR मध्ये ही न्यूज आली, IR मध्ये ही न्यूज तुम्हाला GS2 पॉलिटीमध्ये आली, ही तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी, ओके, इंटरव्ह्यूसाठी नका तुम्हाला ही न्यूज कामी आली, ही तुम्हाला एसे प्लस इंटरव्ह्यू, त्यानंतर नका आपला GS पेपर 2 पॉलिटीमध्ये सुद्धा निवडणुकीचा इलेक्ट्रल बॉन्ड, त्यानंतर नका अरविंद केजरीवालची न्यूज, ही तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कामी पडेल, इंटरव्ह्यूसाठी. कारण पहिल्यांदा 75 वर्षाच्या इतिहासात असं घडलं की एखादा रनिंग चीफ मिनिस्टर आहे, जो मुख्यमंत्री पदावर असताना त्याला अटक करण्यात आली. तर तुम्हाला हाच प्रश्न मुलाखतीमध्ये विचारू शकता की भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तींना अटक करता येतं का. मग मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली, तर त्याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का, मग त्यावर तुम्हाला ते सिक्वेन्स विचारू शकतात, हे योग्य केलं की अयोग्य केलं, असे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आणि ब्लो बॅक ऑन पाकिस्तान, अफगाणिस्तान अँड इन्सर्जन्सी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून अजूनही भारतामध्ये जो दहशतवाद चालू आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न उत्तर विचारू शकतात. सांगण्याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ओव्हरऑल या सगळ्यांची समरी सांगतो मी, समरी या टॉपिकची, की न्यूजपेपर कसा वाचायचा आणि कसा नाही वाचायचा.
रीडिंग द न्यूजपेपर फॉर राज्यसेवा एक्झाम. राज्यसेवा परीक्षेकरता वृत्तपत्र वाचताना एक विषयांना पॉलिटी इकॉनॉमीमध्ये डिवाईड करा आणि जसा पेपर आपण ओपन केला बघायचा की एखादी गव्हर्नमेंटची प्रेस कॉन्फरन्स, तिथे एखादी नवीन धोरण, नवीन योजना किंवा नवीन एखादी नाही का सुधारणा घोषणा करण्यात आली असेल तर ती तुम्हाला GS पेपर 2 मध्ये येणार आणि ती पूर्व परीक्षेला सुद्धा येणार. एक एक मार्काचे छोटे छोटे प्रश्न की कोणती नवीन योजना सुरू करण्यात आली, त्या योजनेचा उद्देश काय आणि कोणती नवीन घोषणा करण्यात आली, हे मुख्य परीक्षेला तुम्हाला विचारू शकतात आणि इंटरव्ह्यूला सुद्धा विचारू शकतात. त्यानंतर नका इम्पॉर्टंट बिल्स इन द पार्लमेंट. संसदेमध्ये महत्त्वाची विधेयके या वर्षभरात कोणकोणती विधेयके पास करण्यात आली, पूर्व मुख्य आणि मुलाखत तिन्ही करता हे तुम्हाला विचारू शकतात एक्झाममध्ये. याशिवाय इलेक्शन रिलेटेड न्यूज, निवडणुकीसंबंधी बातम्या जसे की निवडणूक आयोगाकडून सुधारणा, निवडणूक आयोगाने कोणकोणती कठोर पावले उचलली, एवढ्या मोठ्या निवडणुका कंडक्ट करताना निवडणूक आयोगाच्या भूमिका ही संशयास्पद होती की खरोखर कौतुकास्पद होती, असं निबंध किंवा मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यू तिन्ही अँगलनी तुम्हाला या न्यूज वाचावा लागेल. इलेक्शन रिलेटेड न्यूज, देन न्यूज रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट्स, घटनादुरुस्ती. खरोखर समजा या गव्हर्नमेंटला पुन्हा मोका भेटला आणि 400च्या पार जागा झाल्या तर हे घटनादुरुस्ती करतील का, पूर्ण राज्यघटना बदलवतील का, यावर किती खरं आहे, किती तथ्य आहे, किती खोटं आहे, पूर्व परीक्षेला कसे प्रश्न येऊ शकतात, मुख्य परीक्षेला कसे प्रश्न येऊ शकतात, या न्यूजमधून आपोआप तुम्हाला ती आयडिया भेटेल ऑटोमॅटिकली. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय, अगेन पार्ट ऑफ युअर पॉलिटी. संसदीय वादविवाद, सेम गोज होता. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कशावर फोकस नाही करायचं, कारण जीवनात काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे माहीत पडलं आपोआप मार्ग सुकर होतो. काय करायचं हे आत्तापर्यंत बघितलं आपण, पण शेवटच्या 2 मिनिटात काय नाही करायचं हे बघा. प्रेस कॉन्फरन्सेस बाय पॉलिटिकल पार्टी, राजकीय पक्षांद्वारे दररोज 3-3, 4-4 पत्रकार परिषद होतात, त्यांच्यावर फोकस करायची नाही, कारण त्यामध्ये आरोप प्रत्यारोप आणि काहीतरी TRP मिळवण्यासाठी, सध्या लोकांच्या मनात काहीतरी भावना उद्रेक करण्यासाठी खोटे नाटे पिल्लू सोडण्यात येतात, असे उंदराचे पिल्लू सोडण्यात येतात, म्हणजे गाजर दाखवण्यात येतात. अशा पत्रकार परिषदेवर लक्ष ठेवायचं नाही आणि या न्यूजपेपरमध्ये वाचायच्या पण नाही. त्यानंतर नका पोटनिवडणुकीमध्ये कोणी कोणाचा पराभव केला काही घेणं देणं नाही. एवढी मोठी निवडणूक होते, कोणी कोणाचा पराभव केला अनलेस अँड अंटिल ती खूपच जास्त चर्चेमध्ये ठरलेली निवडणूक असेल तर ठीक आहे, पण कोणी कोणाचा निवडणुकीमध्ये पराभव केला नॉट इम्पॉर्टंट. पॉलिटिकल न्यूज लाईक एखाद्या पार्टीनं एखाद्या राजकीय पक्षाकडून दुसऱ्या राजकीय पक्ष अथवा व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप होत आहे. पॉलिटिकल न्यूज लाईक अँड एक्स पार्टी मेंबर ब्लेम्स अनदर पर्सन ऑफ अनदर पार्टी, काही घेणं देणं नाही. ओके की हम बहुत जल्दी उनको सर्वोच्च न्यायालय में ले जाएंगे, त्यांना आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये ओढू, त्यांनी जो घोटाळा केला तो त्यांनी लोकांसमोर येऊन सांगावं की केला की नाही केला. अरे सर्वोच्च न्यायालयात जाऊन सिद्ध करा, लोकांसमोर येऊन कशाला बोलताय तुम्ही. हे अशा ज्या न्यूज आहे ना ह्या इमोशनल न्यूज असतात, किंवा आपण नका जिथे आपल्या नका शेविंग वगैरे करायला जातो, हेअरस्टाईल करायला जातो किंवा चाय प्यायला जातो, अशा जागी बसून नका न्यूजपेपर वगैरे वाचताना टाईमपास करण्यासाठी या न्यूज कामी असतात. स्पष्टपणे आहे, डू नॉट फोकस, या गोष्टीवर कधीच फोकस करायचं नाही. त्यानंतर नका राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या ज्या बातम्या असतात त्यामध्ये देशामध्ये एखादी रेल्वे अपघात झाला का, भूकंप झाला का, किंवा इस्रोसारख्या संस्थेने वैज्ञानिक उपलब्धी आणली, आपल्या भारताने कोणती सायंटिफिक अचिव्हमेंट केली का, त्या न्यूज महत्त्वाच्या असतात, कारण ते आपल्या सिलेबसचा भाग आहे. आणि इकॉनॉमिक्समध्ये सेबीवर गव्हर्नमेंटचा अहवाल, नीती आयोगाचे अहवाल, RBI आणि बँकिंग सुधारणा यांच्या महत्त्वाच्या न्यूज, आणि काही महत्त्वाचे निर्देशांक जसं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जागतिक भूकमारी निर्देशांक, ज्यांच्यावर प्रश्न आलेले आहे, जे आपल्या सिलेबसमध्ये दिसतात आणि ते तंतोतंत न्यूज पेपरमध्ये आलेली आहे, तर बस समजून घ्यायचं हेडिंग पाहिल्यानंतर की हे आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. कारण हे कोणी सांगायची गरज नाही. मानवी विकास अहवाल आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये चालू घडामोडीमध्ये येतो, जागतिक भूकमारी निर्देशांक चालू घडामोडीमध्ये. उद्या आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात, भारत अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक क्रमांक 5 आहे, परंतु याच भारतामध्ये जागतिक भूकमारी निर्देशांकामध्ये भारत कितीतरी मागे आहे, यावर तुम्ही काय सांगसाल, असे प्रश्न विचारू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये सांगायचा अर्थ म्हणजे तुम्हाला न्यूजपेपर वाचताना नेमके कोणते पॉईंट फोकस करायचे आणि कोणते पॉईंट तुम्हाला वगळून टाकायचे, यावर आजचा हा आपला छोटा सेशन होता. पण तुम्हाला सुरुवातीला जी गोष्ट सांगितली तीच गोष्ट पुन्हा रिपीट करून सांगणार मी विद्यार्थी मित्रांनो, की जोपर्यंत तुम्हाला सिलेबस स्वतःहून तुमचा सिलेबस तुम्हाला माहीत नसणार, तुम्हाला न्यूजपेपर वाचता येणार नाही.
न्यूजपेपर कसा वाचायचा, कोणत्या न्यूज सरळ सरळ वगळायच्या, कोणत्या न्यूज पूर्व परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेसाठी आणि इनफॅक्ट मुलाखतीसाठी सुद्धा कामी पडतात, याची सर्व आयडिया मी तुम्हाला दिली. यावर तुमचे भाष्य कळवा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे फीडबॅक कळवा आणि काही तुम्हाला अडचण आली ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली त्यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी मी लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद.